बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। आज जयेशला मारलं नाही, जयेशच्या बरोबरीला त्या 16 वर्षाच्या पोराला मारलं नाही, फक्त तर तुमच्या आमच्या प्रत्येकाला मारलेलं आहे त्यांनी। हा निषेध करायचा नाही। एवढी गुरमी जर असेल, एवढी जर धमक असेल पोलीस विभागात, तर शिरपूर मधले कत्तलखाने बंद करा पहिले। या परिसरामध्ये लांडे 2 नंबरचे धंदे करताय, पहिले त्यांचा व्यवस्था करा, त्यांचा बंदोबस्त करा। अरे आमच्या गरीब पोरांना काय मारतात? जे हात जोडून तुम्हाला निवेदन द्यायला आले, जे हात जोडून तुम्हाला तक्रार करायला आले, जे हात जोडून तुमचं मान राखायला आले, त्यांना मारतात। काल आम्ही काही समाजकंटकांनी शिवाजी महाराजांवर कमेंट केल्या, तर त्या संदर्भात आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो फिर्याद दाखल करायला। तर फिर्याद दाखल करत असताना मी पोलीस स्टेशनच्या बाहेर होतो, आपला उदय चौधरी धारगिरी आत होता, फिर्याद दाखल करत होता। साहेब घरी जात असताना 9:30ला मी बाहेर उभा होतो। साहेब गाडीतनं आले, गाडी थांबवली, मला बोलवलं आणि गाडीतनं शिव्या देऊन व्हिडिओ काढून गाडीच्या खाली उतरून मला मारहाण केली। तसं संदर्भात व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे। म्हणून अजूनपर्यंत मी काल रात्रीपासून सिव्हिल हॉस्पिटलला दाखल आहे, पण अजूनपर्यंत पोलीस प्रशासनानं कोणीच व्यक्ती माझ्यापर्यंत माझे जॉब घेण्यासाठी आलं नाही आहे। राज्यातील महापुरुषांचा अवमान करणाऱ्या समाजकंटकांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभाग प्रमुख जयेश पाटील यांना शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के पाटील यांच्याकडून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणाचा निषेध म्हणून आज शेकडो तरुणांनी एकत्र येत शहरातील चोपडा जीनपासून शहर पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चाचे आयोजन केले होते। यावेळी संतप्त तरुणांनी पोलीस निरीक्षक यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा निषेध व्यक्त केला। तालुक्यातील वनावल गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अफजल खानाच्या कोठळा काढण्याच्या पोस्टरवरून सोशल मीडियावर काही समाजकंटकांनी अश्लील अशा कमेंट केल्या होत्या व महापुरुषांचा अपमान होईल व हिंदू धर्माच्या भावना दुखावतील असे वर्तन केले होते। या सर्व बाबींचा निषेध नोंदवण्यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विभागीय अध्यक्ष जयेश पाटील आणि काही कार्यकर्ते हे शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी आले असता शहर पोलीस ठाण्याबाहेर शासकीय वाहनाजवळ बोलावून पोलीस निरीक्षक यांनी जयेश पाटील यांना कोणतीही शहानिशा करता अमानुष मारहाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। त्यांना केलेल्या मारहाणीमुळे कुठेतरी प्रशासन समाजकंटकांना पाठीशी घालत आहे अशी भावना निर्माण झाल्याने सर्व तरुणांनी एकत्र येत या निषेध मोर्चाचे आयोजन केले होते। यावेळी शहर पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले होते व मोठा पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता। यावेळेस या मोर्चाचे नेतृत्व धुळे येथील गोरक्षक व सामाजिक कार्यकर्ते संजय शर्मा यांनी केले। यावेळी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते। संजय शर्मा यांनी मोर्चेकर यांना संबोधन केले आणि पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त केला। शिष्टमंडळाने जाऊन प्रशासनास निवेदन दिले, त्यावेळेस पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी, उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, धुळे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार व इतर प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यावेळेस उपस्थित होते। झालेल्या प्रकाराबद्दल यावेळेस आंदोलकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। आम्ही तुमचे शत्रू नाही आणि असं वागणं काही अपेक्षित नाही आणि चांगल्या अधिकाऱ्यांकडून तरी नाही। एखादा असताना सगळं 12 महिने बरबटलेला, तर त्याच्या बाबतीत आम्ही काही अपेक्षा करत नाही, बोलत पण नाही। ठीक आहे, चला चालू राहतं, पण आम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या चांगल्या अधिकाऱ्यांकडून नाही। त्या दृष्टिकोनातून असं व्हायला नको होतं, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, इथले कत्तलखाने आम्हाला 100% बंद पाहिजे। जे गाड्यांवर विकतात, तिकडनं आणून विकतात, ते वाहतूक होते इकडे, तेही 100% बंद व्हायला पाहिजे। आणि जे ग्रामीण भागात वेगवेगळ्या पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे आपल्या मुलांना काही कार्यक्रम असला तर त्याला परवानगी घेतली नाही म्हणून चुकलं। आता कोणत्या ताजियाला, कोणत्या गोष्टीला, अनेक गोष्टीला ज्या आता रमजान महिन्यात ज्या बैठकी चालू ठिकठिकाणी त्यांच्या कोणत्या परवानगी असतात? छोट्या छोट्या गोष्टी आम्ही काही कोणाच्या पोटावर पाय किंवा तोंडावर पाय ठेवत नाही, डोक्यावर तर मुळीच ठेवत नाही, पण आमच्या डोक्यावर पाय ठेवायला नको असं आम्हाला अपेक्षित आहे विभागाकडनंही आणि वरिष्ठांकडनंही। काल जो निंदनीय प्रकार झाला, एक हिंदू मुलाने अफजल खान वधाचं जे सगळ्या ठिकाणी शाळेपासून ते सगळ्या ठिकाणी दाखवले गेलेलं ते चित्र त्याच्या फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, सोशल मीडियावर टाकलं। त्याच्यावर घाण कॉमेंट्स आल्यात। त्या घाण कॉमेंट्सचं त्यांनी कायदेशीर मार्ग म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार दिली
आणि तक्रार दिल्यानंतर बाहेर काही मुलं उभे होते की भाऊ साहेब संतापात आहेत त्या विषयाला घेऊन की काही इथलं वातावरण खराब व्हायला नको. त्यांची काळजी रास्त आहे, साहेबांची अधिकाऱ्यांची रास्त आहे सगळी काळजी. मात्र त्यांनी काय कारण असेल ते भगवंताला माहिती की बाहेर आलेत आणि जे श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका प्रमुख अतिशय शांत मुलगा, त्या मुलाला जयेश पाटीलला त्यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि जे अमानुष त्यांना मारहाण झाली त्याच्यात त्याला दुखापत झाली, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. असला प्रकार मुस्लिम तुष्टीकरणासाठी जर होत असेल तर आम्ही याचा निषेध करतो. अनावधानाने झाला असेल तर एखाद्या वेळेस आपण समजू शकतो की एखादा झापड त्यांनी ठेवली असती, पण या ज्या पद्धतीने मारहाण केली त्याचं चित्रीकरण आमच्याकडे आहे आणि ते अतिशय निंदनीय आहे. आमची एकच मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांचं निलंबन जे ते ताबडतोब व्हायला पाहिजे व जे ठिकठिकाणी जे अफजल खान वादाचा जो शाळेत शिकवले गेलेला विषय आहे त्या पोस्टरला जे फाडण्याचं जमा करण्याचा जो प्रकार शिरपूरमध्ये होतोय तो योग्य नाही. आम्ही चौकात अफजल खान वधाचं चित्र लावू आणि रीतसर लावू, रीतसर लावायला पाहिजे त्या पद्धतीने लावू. आणि आमचा इतिहास जो आहे तो इतिहास छत्रपतींचा इतिहास आहे. आमचा इतिहास जो आहे तो आमच्या पूर्वजांनी जे केलेले शौर्य केलेले पराक्रम केलेले त्याचा इतिहास आहे आणि ते आमच्या पुढच्या पिढीला नाही दाखवणार तर कोणाला दाखवणार. आणि जर कोणी औरंगजेबाची औलाद जर त्याच्यात आडवं येत असेल तर त्याला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजावून आम्ही ते लावणार पण आणि याच्या पुढे काम पण करणार. आणि असं कोणी दांडगाई करत असेल अधिकाऱ्यांनी सुद्धा माझी एक विनंती ऐकून घ्यावी की असला प्रकार करू नये, कायद्याला हातात घेऊ नये. तुम्ही सन्माननीय व्यक्ती आहेत, तुमच्या सन्मानाला आम्ही धक्का लागू देणार नाही हे आम्ही तुम्हाला शब्द देतो, पण तुम्ही आमच्या नाकाला धक्का लावतील, आमच्या धर्माच्या भावनेला दुखवतील, हे काही योग्य नाही. ही तेवढी काळजी घ्यावी. जय श्रीराम. बाहेर आल्यानंतर त्यांनी संतप्त मोर्चेकरी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीस निरीक्षकांनी आत्ताच माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. मात्र आपण वरिष्ठांकडे त्यांचे निलंबनाची मागणी केली असून वरिष्ठ कारवाई करतील असे आश्वासन जमावाला दिल्यानंतर या मोर्चाची सांगता झाली. मात्र या सर्व घटनेची पोलीस अधीक्षक धुळे यांनी तात्काळ दाखल घेत पोलीस निरीक्षक के पाटील यांची प्रशासकीय कारणास्तव धुळे नियंत्रण कक्षात बदली केली असून त्यांच्या जागी तात्पुरता अतिरिक्त कार्यभार शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना सोपविण्यात आला आहे.